14वा पाठ आशिया साधनसंपत्ती. साधनसंपत्ती म्हणजे काय? मानव आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा वापर करतो त्या सर्व वस्तूंना साधनसंपत्ती असे म्हणतात. बघा, साधनसंपत्ती म्हणजे काय? इथून मानव आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा वापर करतो त्या सर्व गोष्टींना साधनसंपत्ती असे म्हणतात. जी साधनसंपत्ती निसर्गातच उपलब्ध होते तिला नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतात. मानव नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रक्रिया करून नवनवीन वस्तू तयार करतो आणि वापरतो. या सर्वांचा समावेश मानवनिर्मित साधनसंपत्तीमध्ये केला जातो. एखाद्या प्रदेशाचा विकास साधण्याचे काम माणूसच करतो. केवळ खूप लोक आहे म्हणून देश समृद्ध होत नाही. यासाठी साधनसंपत्तीचा उपयोग करून घेण्याची क्षमता व कौशल्य त्या लोकांमध्ये असणे आवश्यक आहे. शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती तसेच सांस्कृतिक विकास या सर्वांवर प्रदेशाची प्रगती अवलंबून असते. म्हणूनच मानवाकडे साधनसंपत्ती म्हणून पाहिले जाते. बघा, मानवाकडे साधनसंपत्ती म्हणून का पाहिले जाते? बघा, इथून एखाद्या प्रदेशाचा विकास साधण्याचे काम माणूसच करतो. केवळ खूप लोक आहे म्हणून देश समृद्ध होतो असे नाही. यासाठी साधनसंपत्तीचा उपयोग करून घेण्याची क्षमता व कौशल्य लोकांमध्ये असणे आवश्यक आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती तसेच सांस्कृतिक विकास या सर्वांवर प्रदेशाची प्रगती अवलंबून असते. म्हणून मानवाकडे साधनसंपत्ती म्हणून पाहिले जाते. अशा साधनसंपत्तीला मानवी साधनसंपत्ती म्हणतात. मानवी साधनसंपत्ती कळलं असेल. या पाठात आपण आशियातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी साधनसंपत्ती याविषयी माहिती घेणार आहोत. नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये खनिज संपत्ती बघूया. एखाद्या प्रदेशाचा औद्योगिक विकास बऱ्याच अंशी त्या प्रदेशातील खनिज संपत्तीवर अवलंबून असतो. लक्षात घ्या, एखाद्या प्रदेशाचा औद्योगिक विकास बऱ्याच अंशी त्या प्रदेशातील खनिज संपत्तीवर अवलंबून असतो. आशिया खंडात खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा ही ऊर्जा साधने मोठ्या प्रमाणात मिळतात. बघा, आशिया खंडामध्ये कोणते खनिज आहे? खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा ही ऊर्जा साधने मोठ्या प्रमाणात मिळतात. हे ऊर्जा साधने आहे. आशियाच्या उत्तर, दक्षिण व पूर्व भागात कोळशाचे साठे आहे. नैसर्गिक वायू व खनिज तेल मुख्यत्वे नैऋत्य आशियात आढळतात. हे लक्षात राहू द्या. नैसर्गिक वायू व खनिज तेल मुख्यत्वे नैऋत्य आशियात आढळतात. युरेनियमपासून अणुऊर्जा मिळवली जाते. हे महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. युरेनियमपासून अणुऊर्जा मिळवली जाते. भारत, चीन, किर्गिस्तान या देशात युरेनियम खनिजाचे साठे आहे. या खनिजाशिवाय बॉक्साईट, तांबे, जस्त, टंगस्टन, अभ्रक, मॅग्नीज ही खनिजे आशियाच्या वेगवेगळ्या भागात मिळतात. लोह खनिज आशियातील जवळजवळ सर्वच भागात आढळते. चांगल्या प्रतीच्या लोह खनिजाचे साठे भारत, रशिया, चीन, इंडोनेशिया या देशात आहे. खनिज संपत्ती कितीही मोठ्या प्रमाणात असली तरी ती वापरल्याने संपते. ती अल्प काळात नव्याने तयार होत नाही. त्यामुळे खनिजांचा काटकसरीने वापर करणे शक्य असेल तेव्हा पुनर्वापर करणे किंवा त्यांना पर्याय शोधणे गरजेचे असते. समोर बघूया. मृदा संपत्ती हे महत्त्वाचं टॉपिक आहे. मृदा संपत्ती पृथ्वीवरील सर्व सजीवांचा मुख्य आधार आहे. कारण सर्व प्राणी मात्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अन्नासाठी ज्या वनस्पतीवर अवलंबून असतात त्या वनस्पतीचे अस्तित्व प्रामुख्याने मृदेवर अवलंबून असते. आशिया खंडाच्या वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची मृदा आढळते. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, हुएंगहो, यांगत्झ, तैग्रेस, युफ्रेटिस इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा असल्याने शेतीचा विकास जास्त झालेला आढळतो. भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात काळी मृदा अधिक प्रमाणात आहे. हे लक्षात राहू द्या. भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात कोणती मृदा अधिक प्रमाणात आढळते? काळी मृदा आढळते. चीनच्या विस्तृत भागात लोयस मृदा आढळते. हे लोयस मृदा लक्षात राहू दे, चीन संबंधित आहे. मध्य आशियाच्या उंच भागात पर्वतीय मृदा आढळते. बघा, वाळवंटी प्रदेशात रेताळ, वाळू मिश्रित मृदेचे प्रमाण अधिक असते. जलसंपत्ती बघूया. जलसंपत्ती पाणी सर्व सजीवांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली साधनसंपत्ती आहे. घरगुती वापराबरोबरच पाण्याचा उपयोग शेती, उद्योगधंदे, ऊर्जा निर्मिती अशा अनेक कामासाठी आपण करतो. त्यामुळेच पाण्याला जलसंपत्ती म्हणतात. बघा, जलसंपत्ती का म्हणतात हे दिलं आहे. आशिया खंडात काही भागात जलसंपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु बऱ्याच मोठ्या क्षेत्रात ती अल्प प्रमाणात आहे. दक्षिण, पूर्व आणि आग्नेय आशियाच्या मान्सून प्रकारचे हवामान असलेल्या आणि विषुववृत्ताजवळच्या भागात जलसंपत्ती विपुल आहे. बघा, जलसंपत्ती विपुल कुठे आहे? इथून बघा,
दक्षिण, पूर्व आणि आग्नेय आशियाच्या मान्सून प्रकारचे हवामान असलेल्या आणि विषुववृत्ताजवळच्या भागात जलसंपत्ती विपुल आहे. नैऋत्य आशिया, पश्चिम आशिया आणि मध्य आशिया पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तेथे ओसाड प्रदेश तयार झालेले आहे. तैग्रीस, युफ्राटिस, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, इरावती, यांगत्से, हुएंगहो या नद्यांच्या पाण्याचा वापर शेती व उद्योगधंद्यासाठी केला जातो. वाळवंटी भागात मरू उद्यानाच्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध होते. बघा इथे काय म्हटलं आहे, वाळवंटी भागात मरू उद्यानाच्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध होते. नैऋत्य आशियातील काही देशांनी सागर जलापासून वापरण्यायोग्य पाणी मिळवण्याचे प्रकल्प उभे केले आहे. नैसर्गिक वनस्पती व प्राणी संपत्ती बघूया. जीवावरणाच्या पाठात आपण वनस्पतीचे महत्त्व जाणून घेतले आहे. केवळ वनांपासून मिळणाऱ्या उत्पादनामुळेच वनांना संपत्ती मानतात असे नाही, याशिवाय त्यांचा प्राण्यांना आश्रयस्थान म्हणून उपयोग होतो. वनांच्या आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते व हवामान सौम्य होते, हे एक महत्त्वाचं लक्षात राहू द्या. वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा. म्हणून वनांचा समावेश नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये केला जातो. यामुळे वनांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते. वरील तक्त्यामध्ये आशिया खंडातील वनस्पतीचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्य, तेथील प्राणी जीवन यांची माहिती दिली आहे. ती आपण अभ्यासू. आपण नकाशा बघूया. हा तक्ता बघा. या तक्त्यामध्ये आपल्याला प्रदेश दिले आहे, वनांचे प्रकार व वैशिष्ट्य दिले आहे, वनस्पती, प्राणी जीवन, आशियातील प्रदेश विभाग दिला आहे. आपण टुंड्रा प्रदेश बघूया. उन्हाळ्यात अल्पकालीन वनस्पती, मुख्यत्वे फुलझाडे, अमर्यादित जैवविविधता. टुंड्रा प्रदेशामध्ये अतिमर्यादित जैवविविधता, हे लक्षात राहू द्या. वनस्पती बघूया. शेवाळ, दगडफूल हे महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात रंगीबेरंगी फुलांचे ताटवे. प्राणी बघा. ध्रुवीय ससे, पांढरे अस्वल इत्यादी, हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. आशियातील विभागामध्ये आशिया खंडाचा अतिउत्तरेकडील प्रदेश. फक्त एवढं लक्षात ठेवा, शेवाळ, दगडफूल, उन्हाळ्यात रंगीबेरंगी फुलांचे ताटवे. तैगामध्ये बघूया. सूचीपर्णी वने, एकाच प्रकारच्या वृक्षाची विस्तीर्ण वने, फर, पाईन, स्प्रूस इत्यादी. रेनडियर, अस्वले, विविध प्रकारच्या खारी. दक्षिण सायबेरिया, उत्तर चीन, मंगोलिया. समशीतोष्ण गवताळ प्रदेश बघूया. गवत व विखुरलेले वृक्ष, विस्तीर्ण गवताळ प्रदेश. मॅपल, वॉलनट, एल्म अशी वृक्ष, कमी उंचीचे गवत, हे लक्षात राहू द्या. नाव नवीन आहे. विविध प्रकारची हरणे, कोल्हे, लांडगे इत्यादी. उत्तर कझाकिस्तानपासून मंगोलियापर्यंतचा पूर्व पश्चिम पट्टा, हे विचारणार नाही आपल्याला. खंडांतर्गत नीम ओसाड किंवा सूक्ष्म ओसाड प्रदेश, मुख्यतः काटेरी झुडपी व तुरडक वृक्ष, खैर, बाभूळ, कडुलिंब, निवडुंग इत्यादी. कोल्हे, ससे, लांडगे इत्यादी. कारकूम, टाकला मकान, गोबी ही वाळवंटे व नैऋत्य आशिया ही वाळवंटे लक्षात राहू द्या. ही वाळवंटे कुठे येते तर खंडांतर्गत नीम ओसाड किंवा शुक्ल प्रदेशामध्ये येते. कारकूम, टाकला मकान, गोबी ही वाळवंटे लक्षात राहू द्या. पर्वतीय प्रदेश बघा. आर्द्र पानझडी ते अल्पाईन. जास्त उंचीवर ओक, पाईनची वने तसेच साल व साग असे वृक्ष. याक, शेळ्या, मेंढ्या इत्यादी. हिमालय, तिबेट, कुनलून, पामीर इत्यादी पर्वतीय प्रदेश. फक्त एवढं लक्षात राहू द्या, पर्वतीय प्रदेश आणि हा याक प्राणी लक्षात राहू द्या. याक हा प्राणी कुठे मिळतो तर पर्वतीय प्रदेशामध्ये. हा प्रदेश लक्षात राहू द्या. आणि शेवाळ आणि दगडफूल हे लक्षात राहू द्या. समशीतोष्ण गवताळ प्रदेशामध्ये हे 3 नावे वृक्षाची लक्षात राहू द्या. खंडांतर्गत नीम ओसाड, शुक्ल ओसाड प्रदेशामध्ये हे 3 वाळवंटे लक्षात राहू द्या. आणि पर्वतीय प्रदेशामध्ये याक हा प्राणी लक्षात राहू द्या. आपण समोर बघूया. कमी ते मध्यम पावसाचा प्रदेश बघा. रुंद पर्णी, मिश्र पानझडी वने, साग, साल, चंदन इत्यादी. वाघ, सिंह, वानर, हरिण, मोर. मुख्यतः चीनचा पूर्व भाग व भारतीय उपखंड. विषुववृत्तीय इथे बघा वाघ आणि सिंह दिला आहे आणि प्रदेश काय दिला आहे, मुख्यतः चीनचा पूर्व भाग आणि भारतीय उपखंड दिला आहे. बघा इथे मुख्यतः कुठे मिळते आशियामध्ये, कुठे दिसणार वाघ आणि सिंह, चीनचा पूर्व भाग आणि भारतीय उपखंड. विषुववृत्तीय प्रदेश बघूया आपण. सदाहरित वने, वनस्पतीची त्रिस्तरीय वाढ, सर्वाधिक जैवविविधता, मोहगणी, सिसव इत्यादी.
अनेक प्रकारची वानरे, एप, ओरांग उटांग हे 2 नावं लक्षात राहू द्या. हे काय आहे असं विचारलं जाऊ शकते. दक्षिण व आग्नेय आशिया या ठिकाणी आपला हा तक्ता संपतो. समोर बघूया आपण. मानवी साधन संपत्ती बघूया. कोणत्याही देशातील नागरिक ही त्या देशाची सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती असते. बघा, कोणत्याही देशातील नागरिक ही त्या देशाची सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती असते. यासाठी प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. बघा, लोकसंख्येचा अभ्यास करणे का गरजेचे असते? कारण कोणत्याही देशातील नागरिक ही त्या देशाची सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती असते. आशियातील लोकसंख्या वाढ बघूया आपण. आज जगात लोकसंख्या 6 अब्ज झाली. हे पुराण पुस्तक आहे म्हणून यामध्ये डेटासुद्धा पुराण आहे, हे लक्षात राहू द्या. 2020 सालापर्यंत ती 8 अब्जापर्यंत जाईल. बघा, हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. ही माहिती आपल्या महत्त्वाची नाही आपल्यासाठी. इथे बघा, आशिया जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले खंड आहे, हे लक्षात राहू द्या. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही, पुराण माहिती दिली आहे. ही माहिती पुराणी आहे पण आपण वाचून घेऊया. स्टेट बोर्डमध्ये दिली आहे म्हणजे आपल्या कामातच पडेल. बघा, आशिया जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले खंड आहे, हे आताच बघितलं होतं आपण. या खंडाची 2000 सालातील लोकसंख्या जवळजवळ 4 अब्ज आहे. 2000च्या पुढच्या आकडे लोकसंख्येच्या अंदाजाचे आहे. या आलेखावरून तुमच्या लक्षात येईल. हा आलेख बघा. 1950 सालापर्यंत लोकसंख्या वाढ होत होती, परंतु वाढीचे प्रमाण खूप कमी होते. बघा, तुम्हाला नसेल समजत, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण हे वाचून घेऊ, ऐका. मात्र गेल्या 50 वर्षात लोकसंख्या अतिशय वेगाने वाढली आहे. लोकसंख्येची वाढ ही मुख्यतः जन्म व मृत्यू यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. बघा, लोकसंख्येची वाढ ही मुख्यतः कशावर अवलंबून असते? जन्म व मृत्यू यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. आधुनिक काळात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे मृत्यूदर कमी झाला आहे. हे एक कारण माहिती हवं तुम्हाला. आधुनिक काळात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे मृत्यूदर कमी झाला आहे. त्या मानाने जन्मदर तेवढा घटलेला नाही. त्यामुळे लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हे 2 कारण माहिती हवं. लोकसंख्येची घनता बघूया. एखाद्या प्रदेशात किती लोक राहतात याचे प्रमाण म्हणजे लोकसंख्येची घनता. हे घनता म्हणजे माहीतच हवं तुम्हाला. एखाद्या प्रदेशात किती लोक राहतात याचे प्रमाण म्हणजे लोकसंख्येची घनता. समोर बघूया. लोकसंख्येची घनता ही त्या प्रदेशाची लोकसंख्या आणि त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ यांच्या आधारे पुढील सूत्राने काढतात. बघा, लोकसंख्येची घनता प्रति चौरस किमी बरोबर प्रदेशाची लोकसंख्या भागीला प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ चौरस किमीमध्ये. हे सूत्र लक्षात राहू द्या. आशियातील लोकसंख्या वितरण बघूया. एखाद्या प्रदेशातील हवामान, जमिनीची उत्पादकता, नैसर्गिक साधन संपत्ती इत्यादी अनेक घटकावर लोकसंख्येचे वितरण अवलंबून असते. आपण आशिया खंडाच्या लोकसंख्येचे वितरण पाहून त्यावर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो हे समजून घेणार आहोत. आकृती 14.2 मध्ये दिलेल्या आशिया खंडाच्या नकाशात लोकसंख्येच्या घनतेचे वितरण दाखवले आहे, ते आपण बघूया. नकाशाकडे सहज नजर टाकली की तुमच्या लक्षात येईल की आशिया खंडात लोकसंख्येची घनता असमान आहे. विशेषतः दक्षिण आग्नेय आणि पूर्व आशियात लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्या मानाने उत्तर पश्चिम व नैऋत्य भागात लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. लोकसंख्येच्या घनतेचा नकाशा व प्राकृतिक रचनेचा नकाशा एकत्रित पहा. कमी घनता असलेले प्रदेश शुक्ल ओसाड किंवा शीत ओसाड आहे. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, इराण, चीनचा नैऋत्य भाग व उत्तर रशियाचा पर्वतमय प्रदेशही लोकसंख्येची घनता कमी आहे. अशा प्रदेशातील हवामान मानवी वस्तीला पोषक नसते. तेथील जमिनीची उत्पादकता खूप कमी असते, त्यामुळे या भागात लोकसंख्या कमी असते. भारतीय उपखंड, चीनचा पूर्व भाग, जपान तसेच आग्नेय आशियाचा भाग हे जास्त घनता असलेले प्रदेश आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे व हे मैदानी प्रदेश आहे. तेथील जमीन सुपीक आहे म्हणून तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. बघा, लोकसंख्येची घनता कुठे जास्त असते? ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते, मैदानी प्रदेश असते, तेथील जमीन सुपीक असते म्हणून तेथे लोकसंख्येची घनता जास्त असते. लोकसंख्येच्या वाढीवर जन्म मृत्यूबरोबरच लोकसंख्येच्या स्थलांतरणाचा मोठा परिणाम होतो. शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या घनतेत मोठा फरक असतो. स्थलांतरणामुळे शहरातील लोकसंख्येत वाढ होते. बघा, स्थलांतरणामुळे शहरातील लोकसंख्येत वाढ होतो. लोकसंख्येत वाढ झाली तरी त्या मानाने उपलब्ध साधनसंपत्तीत वाढ होत नाही. त्यामुळे साधनसंपत्तीवर ताण पडतो. साधनसंपत्ती कमी आणि तिचा उपयोग करणारे जास्त
असे झाले की प्रत्येकाच्या वाट्याला साधनसंपत्ती कमी येते. त्याचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर व आरोग्यावर होतो. म्हणून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. बघा, हे महत्त्वाचे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे का आवश्यक आहे? कारण लोकसंख्येत वाढ झाली तरी त्या मानाने उपलब्ध साधनसंपत्तीत वाढ होत नाही. त्यामुळे साधनसंपत्तीवर ताण पडतो. साधनसंपत्ती कमी आणि तिचा उपयोग करणारे जास्त असे झाले की प्रत्येकाच्या वाट्याला साधनसंपत्ती कमी येते. त्याचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर व आरोग्यावर होतो. म्हणून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. या ठिकाणी आपला पाठ संपतो. आपल्याला एक आकृती दिली आहे, ते बघूया. या नकाशात बघा, आशिया लोकसंख्येची घनता दिली आहे प्रति चौरस किमीमध्ये. इथे बघा, भारतामध्ये लोकसंख्येची घनता कुठे आहे? हे किनारी प्रदेशामध्ये, मैदानी प्रदेशामध्ये, पठारी प्रदेशामध्ये कमी आहे. इकडे बघा, किनारी प्रदेशामध्ये, रशियामध्ये कमी आहे, युरोपमध्ये त्या मानाने फार कमी आहे, आफ्रिकामध्ये. हे बघा, घनता कुठे जास्त आहे? आपण यावरचे प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, जोड्या लावा दिला आहे. तैगरा, पर्वतमय, वाळवंट, गवताळ. यामध्ये आपल्याला याक हा प्राणी महत्त्वाचा आहे. कुठे बघितला होता? पर्वतमय प्रदेशात. आणि हा रेनडिअर कुठे आहे? तैगरा प्रदेशामध्ये आहे. रिकामी जागा बघूया. चांगल्या प्रतीच्या लोहखनिजाचे साठे या देशात आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात अधिक प्रमाणात आहे कोणती मृदा? आपण बघितलं होतं, काळी मृदा. पाईन वृक्ष कोणत्या वनात आढळतो? हे विचारणार नाही आपल्याला. पर्वतमय प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते, हे बघितलं होतं आपण. वाळवंटी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा असते? दक्षिण आशियाई, दक्षिण आग्नेय आणि पूर्व आशियात लोकसंख्या जास्त का आहे हे माहिती हवं तुम्हाला. आधुनिक काळात लोकसंख्येत वाढ का झाली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. राज्यसेवेमध्ये विचारल्या जाते हे. लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे सांगून घनतेचे सूत्र लिहा. ही घनता तुम्हाला माहिती हवं. मानव ही सर्वात महत्त्वाची साधनसंपत्ती आहे असे का म्हणतात हे बघितलं होतं आपण. या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिली आहे, ते बघूया. चेरापुंजी जगातील सर्वात जास्त वार्षिक पर्जन्य मिळणारे ठिकाण म्हणून तुम्हाला मोसिनराम व चेरापुंजी हे मेघालयातील ठिकाण माहीत आहेतच. बघा, मोसिनराम आणि चेरापुंजी कुठे आहे? मेघालयामध्ये. हे महत्त्वाचं आहे. वास्तविक ही दोन ठिकाणे एकमेकाजवळ आहे. बघा, ठिकाणे एकमेकांजवळ आहे. आत्तापर्यंत एका वर्षात झालेल्या सर्वात जास्त पर्जन्याचा चेरापुंजी येथे नोंद झाली आहे. येथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 11,000 मिमीपेक्षा जास्त असते. 1860मध्ये येथे 26,461 मिमी इतका पर्जन्य नोंदला गेला आहे. हे बघा, हे महत्त्वाचं नाही पण आपण वाचून घेऊया. नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचे जीवन अवलंबून नसते, तर पृथ्वीवरील सर्व सजीव त्यावर अवलंबून असतात. म्हणून नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. तरच वसुंधैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. वसुधैव कुटुंबकम ह्या शब्दाचा अर्थ मला सांगा. हा शब्द न्यूजमध्ये खूप असतो, म्हणून याचा अर्थ आपल्याला माहिती हवा. ह्या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.